व्हॉट अबाउट फूड इनटेक? आय डोंट नो, मी फूडचा एक्सपर्ट नाहीये. मी स्वतः प्रेझेंटेशनच्या आधी काही खात नाही. जेव्हा ते झालं तोपर्यंत मी काही खात नाही. पण प्रत्येकाचं वेळ, काही लोकांना कम्फर्ट फूड लागतं, तर ते खाल्ल्यानंतर लोकांना बरं वाटतं. माझ्या केसमध्ये जोपर्यंत प्रेझेंटेशन होत नाही तोवर मी खात नाही. गोड आवाज कसा होईल? माझा गोड नाहीये त्याच्यामुळे मला पण माहिती नाही, पण शक्यतो गरम पाणी पित राहा. भले आपल्याला गोड नाही करायचा आवाज, पण आपल्या आवाजावर एक काय म्हणतात तो, एक संस्कार करायचा आहे, जो समोरच्याला कन्वे होईल. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही काही आवाज बघितले असेल, स्पेशली हस्की आवाज जे असतात ना, ते कनेक्ट नाही होत समोरच्याला. नॉर्मल आवाज कनेक्ट होतो, पहाडी आवाज कनेक्ट होतो. राणी मुखर्जीचा आवाज जो आहे तो हस्की आवाज आहे. तसे आवाज कनेक्ट होत नाहीत, बाकीचे सगळे होतात. फेक इट टिल यू मेक इट म्हणजे स्वतःला खोटं सांगत राहा की मी जबरदस्त आहे. आय एम द बेस्ट. एक्सपर्ट व्हायला किती वेळ लागतो हा प्रश्न चांगला आहे. हा प्रत्येकासाठी आपापला आहे. ओके, त्याच्यामुळे असं काही नाही, अशी काही लेवल नाही की जिथे तुम्ही स्वतःला एक्सपर्ट म्हणाल. जे प्रत्येक वेळेला पुढचं काहीतरी नवीन असतंच टार्गेट. पण एक बेसिक ऍक्सेप्टेबल लेवल येण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? काही लोकांना 1 वर्ष लागेल, काही लोकांना 3 वर्ष लागतील. मला तरी आय थिंक वर्ष, 1.5 वर्ष लागलं होतं. मी व्हॉइसचा एक्सपर्ट नाहीये, पण हा पॉइंट चांगला आहे. तर मी कधीतरी एखाद्या व्हॉइस एक्सपर्टला घेऊन येईन आपल्या नेटबेडमध्ये आणि त्यांच्याकडून एक सेशन करून घेऊ आपण. चांगली आयडिया आहे. मला पाणी खूप प्यायला लागतं. तुम्ही बघितलंच असेल मी जेव्हा सेशन करतो तेव्हा. अरे आपल्या मैथिली मॅडम व्हॉइस एक्सपर्ट आहेत. त्यांनाच सांगतोय घ्यायला. हा, हे माझ्या लक्षात नाही आलं. व्हॉइस पिच बद्दल ते 2 तास बोलतील. मी सांगतो त्यांना, एक सेशन करूया आपण त्यांच्यासाठी. बरेच व्हॉइसचे प्रश्न आलेत म्हणून म्हणतोय. ओके, गुड. एनी क्वेश्चन्स जे शिकवलं त्याच्याबद्दल? यूज ऑफ पॉज अगेन प्रत्येकाची स्टाईल आहे डिलिव्हरीची. शक्यतो फार जास्त स्वतःची स्टाईल बदलायला जाऊ नका. पॉज जर तुम्हाला खरंच जेन्युइनली पॉज तुमच्या वाक्यात येत असेल तर द्या. उदाहरणार्थ माझं तुम्ही बघितलं असेल, मी जरा बऱ्यापैकी फास्ट बोलतोय. मी फार पॉझेस घेत नाही. पण एखादा महत्वाचा मुद्दा कम्युनिकेट करायचा असेल तर तुम्ही पॉज घेतला तर चालेल, पण तो नाटकी वाटता कामा नये. आणि अटल बिहारींसारखा खूप मोठा घेऊ नका. त्यांचा तो चालून जायचा, कारण ते व्यक्तिमत्व तसं होतं, पण सगळ्यांचा तो चालत नाही. आवाजासाठी गरम पाणी प्या, तेलकट कमी खा, शक्यतो नकाच खाऊ. ओके, गुड. कॉन्फिडन्स टिप ऐकून कॉन्फिडन्स वाढला असेल तर सी टाईप करा. सी फॉर कॉन्फिडन्स. रिच रिअली अर्ली, इज दिस पॉसिबल? येस, इट इज पॉसिबल. जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर पोचा. विच माईक? अगेन माईकचा ब्रँड आपल्या कंट्रोलमध्ये नसतो, पण प्रेफर हेड माईक. मी शक्यतो असं सांगतो आधीच, जे लोक आयोजन करणार आहेत त्यांना, की मला शक्यतो कॉलर माईक किंवा हेड माईक द्या, कारण मला बोलताना हातवारे खूप करावे लागतात. तुम्ही बघितलं असेल. आणि जर माईक घेऊन बोललो तर मध्येच हातवाऱ्यामध्ये माईक शिफ्ट होतो. ओके, सो दॅट्स माय प्रेफरन्स. गुड, गुड. थँक्यू फ्रेंड्स. बऱ्याच जणांनी ते सी टाईप केलंय. सो थँक्यू फॉर कॉन्फिडन्स टिप्स. आणि आता आपण आपल्या सेशनच्या शेवटाच्या भागाकडे चाललोय, प्रेझेंटेशन्स मध्ये, की ऍक्च्युअल प्रेझेंटेशन करताना आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी 12 पॉइंट्स मी इथे घेतलेले आहेत. आता माझ्या घड्याळात 9:42 झालेत. रफली 10-20 पर्यंत आपलं सेशन होईल. सो अराउंड 35 मिनिट्स तुमचे आणखीन मला लागतील. आय होप तुम्ही तेवढा वेळ मला द्याल. ओके. बाकीचे प्रश्न जे या सेशनशी रिलेटेड नाही ते आपण पुन्हा शेवटी घेऊया, कारण शेवटी Q&A आहे. आत्ता जे मी शिकवतोय त्याच्यावर फोकस करा. त्यातले काही प्रश्न असले तर मला विचारा. आणि बघा केवढे सारे पॉइंट आहेत आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये बघायचे. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट पॉइंट इज अपीरन्स. त्याच्याबद्दल मी बोललोय, त्याच्यामुळे परत काही जास्त बोलत नाही. पण अपीरन्स मध्ये एक महत्वाचं आहे,
महत्वाचा शब्द इथे मांडलेला आहे मी, तो बघा. यू शुड अपिअर प्रोफेशनल. शॉर्ट्स वर जाऊ नका. बऱ्याच वेळेला काही पिकनिक मध्ये वगैरे काय म्हणतात ते आउटबाउंड ट्रेनिंग असतात ना, आउटबाउंड ट्रेनिंग मध्ये लोक जे ऑडियन्स असते ते शॉर्ट्स मध्ये वगैरे बसलेले असतात, पण स्पीकरने कधीही तसं करू नये. यू शुड अपिअर प्रोफेशनल. बऱ्याच वेळेला ड्रेस कोड असतो सांगितलेला, पण त्या ड्रेस कोड मध्ये पण तुम्हाला कोणी सांगितलं शॉर्ट्स चालेल तरी शॉर्ट्स घालून जाऊ नका. ऑलवेज अपिअर प्रोफेशनल. अँड बोरिंग. बोरिंग म्हणजे काय? बोरिंग म्हणजे रेग्युलर. आपल्या कपड्यांमध्ये फार काही जास्त ड्रॅमॅटिक करायला जाऊ नका की अरे मी प्रेझेंट करतोय ह्यावेळेला काहीतरी भारी करून जातो. इट इज नॉट अ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. यू शुड बी बोरिंग ड्रेस्ड पण प्रोफेशनल. ओके. आता मी काय सांगतोय बघा, एक सायंटिफिकली एक स्टडी केली गेलेली आहे ज्याच्यामध्ये जो स्पीकर आहे, वेगवेगळ्या टाईपचे स्पीकर, उदाहरणार्थ न्यूज रीडर आहे, प्रेझेंट करणारे आहेत, ट्रेनर्स आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, त्यांच्या कपड्यांवर काही प्रयोग केले होते आणि त्यांना प्रेझेंटेशन करायला सांगितलेलं आणि त्यातलं दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी लोकांना कितपत लक्षात राहिलं याचा एक स्टडी होता. आणि ज्यांचं ड्रेसिंग एकदमच स्टँडर्ड होतं, फार काही एकदम ऑड नव्हतं, त्या सगळ्यांच्या प्रेझेंटेशन मधले मुद्दे लक्षात राहिले. आणि जे खूप चांगले गुड लुकिंग होते किंवा खूप सुंदर किंवा खूप वेगळं काहीतरी भारीतले कपडे त्यांनी घातले होते किंवा एकदम वेगळे उठून दिसणारे होते, अशा लोकांनी त्यांना डिस्ट्रॅक्ट केलं ऑडियन्सला आणि ऑडियन्सला कमी गोष्टी लक्षात राहिल्या. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं एका एका रिसर्च स्टडीने प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हा बोरिंग शब्द लिहिलाय. काही वेगळं करायला जाऊ नका. जे एक्सपेक्टेड आहे, ड्रेसिंग मध्ये बोलताय मी, ड्रेसिंग मध्ये जे एक्सपेक्टेड आहे ते करा. ओके. प्रोफेशनल अँड बोरिंग. बरेच लोक ऑनलाईन ट्रेनिंग करताना शॉर्ट्स मध्ये बसतात, पण मी एवढ्या ऑनलाईन ट्रेनिंग केल्यात, मी माझ्या आयुष्यात एकदाही शॉर्ट्स मध्ये बसलेलो नाहीये, कारण ते पूर्ण कपडे अटायर घातल्यानंतर मी माझ्या त्या मोड मध्ये जातो, ट्रेनिंग मोड मध्ये. ओके. सो ऑलवेज बी प्रोफेशनल अँड बोरिंग. ओके. अपीरन्सच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत फार काय रिव्हिलिंग कपडे घालू नका, फार काय एकदम ऑड कपडे घालू नका. नेक्स्ट इज प्लॅन द रूम. तुम्ही हा पॉइंटचा विचारच केला नसेल. जस्ट अ मिनिट, माझा फोन डिस्चार्ज झाला. ओके. प्लॅन द रूम, की ज्या रूम मध्ये तुमचं प्रेझेंटेशन होणार आहे त्या रूमचा लेआउट काय आहे. शक्य असेल तर आदल्या दिवशी, आदल्या रात्री जाऊन बघा, शक्य असेल तर. ओके. स्पेशली जर हॉटेलमध्ये ट्रेनिंग असेल तर मी शक्यतो त्याच हॉटेलमध्ये थांबतो आणि आदल्या रात्री बघून येतो ती रूम. एंट्री कुठे आहे, दुसरी एंट्री कुठे आहे, लोक कुठे बसणार आहेत, कुठल्या दिशेला बघणार आहेत, तिकडे पॉवर पॉइंट्स आहेत का, चार्जिंग पॉइंट्स आहेत का, वॉटर कुठे आहे, या सगळ्या गोष्टी बघून येतो मी. वॉशरूम कुठे आहे, या सगळ्या गोष्टी बघून यायच्या. प्लॅन द रूम. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय तिथली ऑडियन्स कशी आहे, कशा प्रकारे बसणार आहे. ते क्लासरूम सारखे बसणार आहेत की ते राऊंड टेबल मध्ये बसणार आहेत की बोर्डरूम फॉर्मॅट मध्ये बसणार आहेत, त्याच्यानुसार तुमची मुवमेंट ठरणार आहे. कदाचित तुम्ही अशा प्रकारचे स्पीकर असाल ज्यांना ऑडियन्स मध्ये जाऊन बोलायची सवय आहे, पण तिकडे गेल्यानंतर कळलं की तुमच्यामध्ये आणि ऑडियन्स मध्ये डिस्टन्स आहे, तुम्ही जाऊ शकत नाही ऑडियन्स जिथे बसले तिथपर्यंत. ओके. मग ह्याच्यासाठी आपल्याला आधी प्लॅनिंग करावी लागेल आणि म्हणून प्लॅन द रूम, की ती रूम कशी असणार आहे. जर तुम्हाला कंट्रोल असेल तर तुम्ही सांगा की लोकांना अशा प्रकारे बसवा. तुम्हाला कंट्रोल नसेल तर तुम्ही काही करू नाही शकत, पण ऍटलीस्ट माहिती होईल तुम्हाला की उद्या मला काय करायचंय. प्लॅन द रूम. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये प्लॅनिंग ऑफ द रूम मध्ये बघा, की तुम्ही प्रेझेंट करत असताना, ओके, लोकांना जर बाहेर जायचं असेल तर त्यांना मागच्या मागे जायला मार्ग आहे का. जर तुम्हाला तिकडून समोरून क्रॉस केल्याशिवाय त्यांना जाता येत नाही तर प्रॉब्लेम आहे. ओके. सो त्या आयोजकांना सांगा की मी प्रेझेंट करत असताना इथून लोक नाही गेले पाहिजे, मागच्या मागे त्यांच्यासाठी रस्ता बनवा किंवा अशी रूमचा लेआउट असा चेंज करा की कोणी प्रेझेंट करत असताना समोरून जाणार नाही. ओके. कारण ते तुम्हाला डिस्ट्रॅक्टिंग होईल, लोकांना डिस्ट्रॅक्टिंग होईल. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. नेक्स्ट, गिव्ह देम अ साइन. अ साइन म्हणजे काय, की आपण सुरुवातीला सांगितलं ना की हा माझा अजेंडा आहे, हा पॉईंट झाला, तो पॉईंट झाला, नंतर सांगा की आता हे टोटल 7 पॉईंट्स होते, या 7 पैकी आता आपला चौथा पॉईंट चालू आहे. या आता चौथा आपला संपलाय, आता शेवटचे 3च बाकी आहेत. आता 3 पॉईंट झाले, आता लास्ट 2 पॉईंट्स मला घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी मला एवढा वेळ लागेल. मी आत्ताच तुमच्या बरोबर केलं बघा ते. गिव्ह देम अ साइन, की लोकांना कळतं की आता हे संपायला आलेलं आहे किंवा आता हा पॉईंट झालाय, याच्यामध्ये मी येतोय. सो कारण प्रत्येक जण काही पूर्ण वेळ लक्ष देत नाही. आता मी 2 तास बोलतोय, तुम्ही काय 2 तास माझ्याकडे एवढ्या फोकसने लक्ष देणार नाही. मध्ये कुठेतरी लक्ष उडणार, फोन येणार, घरात कोणीतरी हाक मारणार, काहीतरी होणार.
मग त्यामुळे कधी कधी लिंक तुटते. मग अशा वेळेला लोकांना परत त्या लिंकवर घेऊन येण्यासाठी तुम्हाला हा साईन दाखवणं गरजेचं आहे की हा रस्ता आहे, या रस्त्यावर आपण इथपर्यंत पोहोचलोय, आता इथपर्यंत पोहोचलोय, आता इथपर्यंत पोहोचलो, आता शेवट आलेला आहे. ओके, गिव्ह देम अ साईन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज बॉडी लँग्वेज. खूप महत्वाचं आहे बॉडी लँग्वेज. ऑलवेज स्टँड अप. मोस्ट ऑफ द प्रेझेंटेशन उभे राहूनच असतात, पण जर तुम्हाला बसून करायची सोय असली तरी सुद्धा फिजिकली पॉसिबल असेल तर उभं राहूनच बोला, बसून बोलू नका. ओके, उभं राहूनच बोला जर ते तुमचं प्रेझेंटेशन आहे. जर मुलाखत असेल तर तुम्ही बसून बोलू शकता, बट अदरवाईज उभं राहून बोला. इक्वल आय कॉन्टॅक्ट. ऑडियन्स कितीही असली समोर तरी इक्वल आय कॉन्टॅक्ट गरजेचं आहे. आपल्याला जे ओळखणारी चार डोकी आहेत त्यांच्याकडेच बघत राहून प्रेझेंटेशन केलं तर नाही, ते चुकीचं आहे. ओके, व्हेन आय से इक्वल आय कॉन्टॅक्ट, तुमची जी ऑडियन्स असेल समोर बसलेली त्याचे 4 तुकडे करा. ओके, आणि त्या 4 ठिकाणी 4 वेळा बघा. कळलं? व्हेन आय से आय कॉन्टॅक्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे बघायचं असं नाही, तर एक व्यक्तींचा एक भाग बनवा. टोटल ऑडियन्सला 4 मनातल्या मनात 4 भाग करा त्याचे. एक पहिल्या रांगेतले राईट लेफ्ट आणि एक शेवटच्या भागातले राईट लेफ्ट, आणि मग त्यांच्याकडे मधून मधून रँडमली बघा. ओके. बरेच लोक काय करतात, प्रेझेंट करत असताना ना चालतात म्हणजे त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की स्टेजवर एका ठिकाणी उभं नाही राहायचं, मूव्ह होत राहायचं. आणि मग ते फार फनी वाटतं. म्हणजे अक्षरशः हसायला येतं की ते एक वाक्य इथे बोलतात, पुढचं वाक्य तिथे बोलतात, परत पुढचं वाक्य इथे बोलतात, आणि ते बिचारे प्रेक्षक असं टेबल टेनिस बघितल्यासारखे असं करत असतात. सो चाला, पण असं नाही की तुम्हाला दर वाक्याला मूव्ह झालं पाहिजे, आणि तेव्हाच चाला जेव्हा ते नॅचरल वाटेल. ओके. खूप वेळेला एखादं उत्स्फूर्त वाक्य येतं, एखादं टाळ्या मिळण्यासारखं वाक्य येतं, त्यावेळेला थोडीशी एनर्जी वाढवा, त्यावेळेला थोडंसं चाला, समोर जा, पण अदरवाईज नॉर्मली तुमच्या जागेवरच राहा. ओके, खूप जास्त हलू फिरू नका. एक वाक्य इकडे एक वाक्य इकडे तर अजिबात करू नका. खूप लोकांचं मी बघतो आणि ते मला सांगतात की आम्ही ट्रेनिंग करून आलोय पब्लिक स्पीकिंगचं आणि तिथे आम्हाला शिकवलंय. ते शिकवलेलं बरोबर आहे, पण त्याचा अतिवापर नाही केला पाहिजे आपण. ओके, इक्वल आय कॉन्टॅक्ट झालं. स्टँड कॉन्फिडेंटली. पुन्हा पॉवर पोज महत्वाची आहे. स्टँड कॉन्फिडेंटली. सिम्पल तुम्हाला उभं राहायचं का, फार आर्मी सारख्या याच्यामध्ये उभं नाही राहायचंय तुम्हाला, स्टान्समध्ये. नॉर्मल जसे नॅचरल तुम्ही आहात तसे. एक गोष्ट तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरी. बऱ्याच वेळेला आपण ना, आपल्याला सवय असते एका पायावरून दुसऱ्या पायावर वजन शिफ्ट करायची. मला खूप आहे. ओके. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला जाणवतही नाही, पण समोरच्याला ऑड वाटतं. तर एका ठिकाणी स्थिर उभं राहण्याची प्रॅक्टिस बोलताना खूप महत्वाची आहे. ती करा, आणि ऑलवेज वेअर अ स्माइल. स्टार्ट विथ स्माइल, एंड विथ स्माइल. मध्ये जेव्हा पण पॉइंट येईल एखादा, तो स्माइलने करा. एखादा जोक उत्स्फूर्तपणे सुचला तर करा. प्रिपेअर करून जोक सांगू नका. ओके, एखादं वाक्य, एखादं फनी आलं, ऑडियन्स मध्ये कोणीतरी काय बोललं, दुसऱ्याने केलेला जोकला अप्रिशिएट करा, स्वतः जोक करा, पण तो प्लान नाही. उत्स्फूर्तपणे एखाद्या वाक्यावर तुम्हाला सुचला किंवा घडून आला तर तो विनोद आहे, अदरवाईज तो ठरवलेला विनोद कधी बोलू नका. ओके. सो हे झालं तुमच्या बॉडी लँग्वेज बद्दल, की कशा प्रकारे तुमची बॉडी लँग्वेज असली पाहिजे, मुवमेंट असली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. ओके. सो आता आपण किती पॉइंट्स घेतले, याच्यामधले 4 बघितले: अपिअरन्स, प्लॅन द रूम, गिव्ह देम साइन, आणि बॉडी लँग्वेज. याच्यामध्ये आपण प्रश्न घेऊया, फीडबॅक घेऊया, कारण याच्यामध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत, म्हणून मी शेवटपर्यंत थांबणार नाहीये. एक आपण 4-4 पॉइंट झाल्यानंतर क्वेश्चन्स घेऊया. गिव्ह मी क्विक फीडबॅक. हाऊ इज इट गोइंग? मजा येते का शिकायला? तुमचे प्रेझेंटेशन मधल्या चुका तुम्हाला दिसतायत का? आणि सगळ्यात महत्वाचं, की आता प्रेझेंटेशन करायला तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय का? गिव्ह मी क्विक कमेंट्स. वैशाली मॅडम म्हणतायत 4 लोकात भीती वाटते, काय करावे? तर त्याच्यासाठी मॅडम आम्ही एक पूर्ण सेशन घेतलेलं 2 तासाचं असंच, आणि ते फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग वर होतं. फक्त फिअर वरच ते सेशन होतं 2 तासाचं. त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. मी आता थोड्या वेळाने तुम्हाला रेकॉर्डिंग कसं मिळवायचं त्याच्याबद्दल सांगणार आहे.
आत्ता वाटतोय कॉन्फिडन्स, रिअल सिच्युएशन मध्ये माहिती नाही. ऑब्व्हियसली मी तुम्हाला फक्त टिप्स देतोय, त्या इम्प्लिमेंट जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. आणि पहिल्या प्रेझेंटेशन मध्ये होते गडबड, डझंट मॅटर, पहिल्यामध्ये होईल, दुसऱ्यामध्ये होईल, तिसऱ्यामध्ये होईल, इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस. गुड. चला आता आपण आणखीन पुढे जाऊया पुढच्या पॉइंट्स मध्ये. ऑडियन्स बरोबर इंटरॅक्शन, शक्य तितकी इंटरॅक्शन ठेवा ऑडियन्स बरोबर. कारण मी मगाशी पण हा पॉईंट सांगितला होता की जेवढं तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणार तुमचं काम सोपं होत जाणार. ओके, प्रश्न विचारा, त्यांना काहीतरी मुद्दे सांगायसाठी प्रवृत्त करा. जर तुम्ही रिअल समोरासमोर करत असाल तर वन वे ट्रॅफिक कोणालाच आवडत नाही. ऑडियन्स इंटरॅक्शन इज इम्पॉर्टंट. टॉकिंग विदाउट नोट्स, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काहीतरी लिहून नेतो आणि तेच वाचतो. कोणी असं बघितलं का प्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये लोक लिटरली वाचतात? ओके, सो ते लोकांना बिलकुल आवडत नाही आणि तुम्ही कधीही करू नका. दुसरी गोष्ट, लोक पाठ करून जातात आणि बोलतात, त्याच्यासारखी दुसरी आणखीन चुकीची गोष्ट नाहीये. पाठ करून बोलू नका. ओके, काहीही कितीही छोटं किंवा मोठं प्रेझेंटेशन असलं तरी पाठ करून बोलू नका. मुद्दे येऊ द्यात, त्या मुद्द्यांची प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही बोलणार, पण पाठ करू नका. कारण कधी कधी काय होतं, भीती वाटते किंवा काहीतरी गडबड होते आणि मग आपलं माइंड फ्रीज होऊन जातं आणि सगळं विसरून जातो आपण. तर त्याच्यामुळे विसरण्यासाठी काही लक्षातच ठेवू नका. पॉइंटर्स घेऊन जा. पॉइंटर तुमच्याकडे स्लाइडवर असतील किंवा पेपरवर लिहिलेले असतील पॉइंटर्स, आणि ते पॉइंटर्सच्या अनुषंगाने बोला. तुम्ही सचिन तेंडुलकरची लास्ट ह्याची निवृत्त झाला तेव्हाची स्पीच बघितली असेल, ती बघा. बराच वेळ तो बोललाय त्याच्या आयुष्यामध्ये, तो एवढा कधी बोलला नसेल, आणि त्याने एका छोट्याशा पेपरवर काही पॉइंट्स काढले होते. ओके, त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे टॉकिंग विदाउट नोट्स. ठीक आहे, कधीही पाठांतर करू नका किंवा पूर्ण स्क्रिप्ट वाचू नका, दोन्हीही प्रेक्षकांचा अपमान आहे. देन डे ड्रीमिंग म्हणजे आपण बोलत असताना ऑडियन्स मनाने कुठेतरी बाहेर गेलेली आहे, त्याला म्हणतात डे ड्रीमिंग. आता पण तुमच्यापैकी काही जण डे ड्रीमिंग करत असतील, कारण आपलं मन तसं आहे, आपला स्वभाव तसा आहे. आणि म्हणून डे ड्रीमिंग आपण काय ते थांबवू शकत नाही, पण त्या लोकांना परत ट्रॅकवर आणण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या परत बोला, दोनदा बोला, समराईज करा. किंवा जसं मी आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो त्याच्यामध्ये समराईज करतो. सो ट्राय टू ब्रिंग देम बॅक. ओके, दुसरी गोष्ट, तुमच्या स्लाइड्स मध्ये इमेजेस वापरा. ओके, आता मला खूप सारे पॉइंट्स करायचे होते आणि प्रेझेंटेशन बनवण्या इतका वेळ नाहीये म्हणून मी स्लाइड्स बनवतच नाही, माइंड मॅप बनवतो. पण जर तुमच्याकडे एखादं उभं राहून प्रेझेंट करायचंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये इमेजेस खूप सारे वापरा. ओके, त्याच्यामुळे काय होणार, इमेजेस वापरल्यामुळे जरी माणसाचं लक्ष दुसरीकडे गेलंय तरी डोळे बंद नाही आहेत, त्याला ती इमेज दिसतच राहणार आहे. त्या व्हिज्युअल क्यू मुळे लोक परत येतात. म्हणजे एखाद्या स्लाइडवर दुसऱ्या स्लाइडवर जातं तर इमेज बदलते, तर तो व्हिज्युअल क्यू मिळतो त्यांना की आता काहीतरी बदललंय, मग ते परत त्यांचं स्वप्न नगरी सोडून परत येतात. ओके, सो यूज इमेजेस. क्विक क्विज करणं, की चला आता आपण बघूया तुम्हाला कितपत लक्षात राहिलं, असं म्हणून एक दोन प्रश्न विचारले तरी पण लोक परत येतात त्याच्यामध्ये क्विक क्विजमुळे. आणि मध्ये मध्ये समरी करत राहा जे काय तुम्ही बोलताय पॉइंट त्याचे. सो ज्यांचं लक्ष उडालंय ते परत येतील. काही लोकांना झोपायची सवय असते, म्हणजे त्यांना काय करूच नाही शकत तुम्ही, किती चांगलं प्रेझेंटेशन असलं तरी त्यांना झोप येतेच. मग एक दोन वेळा त्यांना ट्राय करा, अदरवाईज त्यांना मागे जाऊन बसायला सांगा. कानामध्ये सांगितलं तरी चालेल, पब्लिक मध्ये सांगितलं तरी चालेल, डिपेंडिंग की तुमचं कम्फर्ट लेवल काय आहे. ओके, कारण उगाच कुणावर आपण अत्याचार केलेले बरोबर नाही ना, त्याला झोपायचं तर झोपू द्या. ठीक आहे, त्याच्यात त्यांची काही चूक नाही. मे बी रात्री कदाचित त्यांच्या घरी लहान बाळ असेल, त्याने झोपायला दिलं नसेल, कुड बी एनिथिंग. सगळं स्वतःवर घेऊ नका. फक्त नॅचरली त्याला जर झोप येते तर समोर समोर बसायला शक्यतो देऊ नका. त्याला सांगा की ठीक आहे तुम्ही मागे जाऊन बसा, इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड, पण बाकीच्यांना डिस्टर्ब व्हायला नको. ओके, ऑडियन्स ऍक्टिव्हिटीज फॉर लॉंगर टॉक. जर तो खूपच मोठं तुमचं टॉक असेल, मे बी एक दिवसभराचं ट्रेनिंग असेल, हाफ डेचं ट्रेनिंग असेल, तर त्यावेळेला ऍक्टिव्हिटीज द्या. हाफ डे कंटिन्युअस बोलू नका. ओके, लोकांना ऍक्टिव्हिटी द्याच. कुठल्या टाईपच्या ऍक्टिव्हिटी ते मी इथे सांगितलंय, क्विकली सांगतो, फार काही नाही आहेत त्याच्यामध्ये. 6 टाईपच्या ऍक्टिव्हिटी मी रेकमेंड करतोय, तुम्ही कुठल्याही वापरू शकता. डिस्कशन इन पेअर, की लोकांना सांगा की तुम्ही शेजाऱ्याबरोबर हा कॉन्सेप्ट डिस्कस करा. तुमचं मत त्याला सांगा, त्याचं मत तुम्हाला सांगा, असं सगळ्यांमध्ये डिस्कशन घडवून आणा. 15 मिनिटं गेली त्याच्यामध्ये. ओके, दिस इज वन स्टाईल. दुसरं स्टाईल, की एखादी लिस्ट बनवायला घ्या. उदाहरणार्थ मी माझ्या बिझनेस ट्रेनिंग मध्ये सुरुवातच अशी करतो की बिझनेस करायला काय काय लागतं तुमच्या मते
मला सांगा आणि मी ते बोर्डवर लिहायला सुरू करतो. लोक सांगतात, कोण म्हणतं पैसा लागतो, कोण म्हणतं नॉलेज लागतं, कोण म्हणतं लिगल एक्सपर्टीज लागतं, कोण म्हणतं मॅन पॉवर लागतं. मी ते सगळं सगळं लिहितो. सगळं जेवढी मोठी यादी बनवता येईल तेवढी आहे. त्यांनी बोललेलं जर आपण लिहिलं बोर्डवर तर त्यांना पण बरं वाटतं. ओके. आणि जनरेटिंग अ लिस्ट इज अ व्हेरी गुड आयडिया. मध्ये मध्ये ऍक्टिव्हिटी तुम्हाला तशा प्रकारे ऍड करता येईल. तिसरं पोस्ट इट नोट्स, की समजा एखादी गोष्ट आहे जी लोकांना पब्लिक मध्ये बोलायची नाहीये, तर अशा प्रश्न तुम्ही विचारू शकता, की एक काम करा, एक चिठ्ठी घ्या, पेपरवर एक तुमचं उत्तर लिहा, ते फोल्ड करा आणि आणून इथे ठेवून द्या. मग आपण रॅन्डमली पिक करूया. सो एक थोडीशी ऍक्टिव्हिटी पण झाली, लोकांची इन्व्हॉल्वमेंट पण झाली, तुमचा टाइम पण निघून गेला आणि पब्लिक एंगेज पण झाले. ओके. ग्रुप ऍक्टिव्हिटीज, ग्रुप बनवायचे 4-4, 5-5 लोकांचे आणि त्या सगळ्यांना चॅलेंज द्यायचं, एखादी ऍक्टिव्हिटी करायला सांगायची आणि प्रेझेंट करायला सांगायचं. सो फुल डे ऍक्टिव्हिटी, फुल डे सेशन असेल तर शक्यतो या गोष्टी करा. एक्झाम्पल टू सॉल्व्ह, स्पेशली मुलांमध्ये असेल तर एखादा प्रॉब्लेम त्यांना सांगा, सॉल्व्ह करायला सांगा, की चॅलेंज द्या त्यांना, की हे सॉल्व्ह करून बघूया आपण 10 मिनिटात. आणि मग प्रत्येकाला ट्राय करू दे. ते झाल्यानंतर मग तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. त्याच्यामुळे पण इन्व्हॉल्वमेंट खूप चांगली येते, खूप चांगली वाढते. आणि शेवटचा ऑप्शन क्विज, प्रश्न विचारा, जो उत्तर देईल त्याला काहीतरी बक्षीस द्या किंवा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ह्या 6 ऍक्टिव्हिटीज आहेत. जर लॉंगर प्रेझेंटेशन असतील, जिथे फक्त स्वतः बोलणं एक्सपेक्टेड नाहीये, लोक लगेच डिस्ट्रॅक्ट होतात, म्हणून त्यांना एंगेज ठेवण्यासाठी या ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके. ह्या तुम्ही करू शकता. आता आपण शेवटच्या 4 पॉइंट्स कडे आलेलो आहोत. काही महत्वाच्या इनसाइडर टिप्स तुम्हाला देतो. ओके. ऑलवेज यूज एक्झाम्पल्स. खूप कठीण गोष्ट असली तर ती चांगल्या उदाहरणाने जर तुम्ही समजावू शकलात, तर लोकांच्या दीर्घ काळ लक्षात राहते आणि त्यांना ते कनेक्ट होतं. आणि हा कनेक्ट ना मिळत नाहीये, एवढा सोपा नाहीये, सहज नाहीये. म्हणून तुम्हाला चांगले उदाहरणं शोधायला लागतील. त्यासाठी तुमचं वाचन चांगलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, क्षेत्रांमध्ये फिरला पाहिजेत. आपलंच एक क्षेत्र घेऊन बसला तर तुम्हाला 30-30 उदाहरणं दिसतील. मूव्हीज बघा, पुस्तकं वाचा, स्पोर्ट्स बघा, Netflix बघा. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी उदाहरणं मिळतात आणि ते उदाहरणं जर तुम्ही दिलीत तर कठीणात कठीण विषय लोकांना समजवता येईल. ओके. ऑलवेज यूज एक्झाम्पल. मी माझ्या याच्यामध्ये स्पोर्ट्सची आणि महाभारताची बरीचशी एक्झाम्पल देतो. देन यूज ह्युमर. ओके. ह्युमरमध्ये जसं मी म्हटलं की स्पॉन्टॅनियस पाहिजे. सार्कॅस्टिक कमेंट्स म्हणतात त्याला किंवा काय म्हणतात, सार्कॅस्टिक नाही म्हणू शकत त्याला, पण एक उत्स्फूर्तपणे आपल्याला गोष्टी एखादी सुचते, फनी गोष्ट एखादी, तर ती गोष्ट बोला. त्याच्यासाठी पण बरीच प्रॅक्टिस लागते आणि ह्युमर असा असला पाहिजे की कोणाचं मन दुखावलं जाणार नाही. जर तसा असेल, कितीही चांगला विनोद असला तरी तो करू नका. जर त्याच्यामुळे कोणाचं एक प्रेक्षकात बसलेलं एकाचं जरी मन दुखावेल असं वाटेल, तर तो जोक करू नका. ओके. जातीवरून, जातीभेद, लिंगभेद, स्किन कलर, प्रांत, जसा मी पुण्यावर जोक केला होता, आय स्टील रिग्रेट दॅट, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. ओके. आणि तिसरी महत्वाची टीप, ऑलवेज टेल अ स्टोरी. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला स्टोरी टेलर बनलं पाहिजे. आपलं एक सेशन पण होणार आहे स्टोरी टेलिंगवर, जे मी घेणारच आहे पुढे आपल्या डिसेंबर 23 पर्यंत एकदा तरी घेईन. तो चांगल्या स्टोरीज कशा क्राफ्ट करायच्या आणि कशा सांगायच्या, त्याचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र आता मी सांगत नाही कारण तेवढा वेळ नाही. पण तुम्ही 1 किंवा 2 पर्सनल किंवा लोकांना कळतील अशा स्टोरीज जर ठेवल्या तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये, त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो. ओके. जसं मी तुम्हाला सुरुवातीला माझी पर्सनल स्टोरी सांगितली, की मी एक चांगला प्रेझेंटर कसा झालो. तर अशी तुम्हाला तुमची स्टोरी डेव्हलप करा आणि ती सांगा. त्या कनेक्ट होतात, त्या राहतात लोकांच्या मनामध्ये. आता आपण येतोय ऍक्च्युअली प्रेझेंटेशन बनवण्याच्या टिप्समध्ये. स्लाइड्स बनवण्याच्या. आता हल्ली कोणी फार जास्त स्लाइड्स बनवत नाही, पण जर तुम्ही बनवत असाल प्रेझेंटेशन तर त्याच्यासाठी सगळ्या स्लाइड्स नीट चेक करा, त्याच्यावर स्पेलिंग सगळ्या नीट चेक करा. खूप जास्त एकाच स्लाइडवर कचरा भरून ठेवतात, तसं करू नका. मॅक्सिमम 7 बुलेट पॉइंट्स. ओके. ऍव्हरेज 4. खूप जास्त पॉइंटर्स एका स्लाइडवर नको. नेवर राईट फुल लाईन्स, ही चूक करतात बरेच लोक. स्लाइड्स बनवतात, त्या बुलेटमध्ये पूर्ण वाक्य लिहितात. तर तसं नाही करायचं. फक्त 3 किंवा 4 शब्दांमध्ये तो मुद्दा मांडा, दॅट्स ऑल. आता तुम्हाला पण इथे दिसतंय कसे मुद्दे मांडलेले आहेत, दॅट्स ऑल. ओके. जी शेवटचा बुलेट पॉइंट असेल त्याच्यावर एक टिक हे द्या, फुल स्टॉप द्या. कारण तुम्हाला प्रेझेंट करताना कळेल की इथे माझी स्लाइड संपली, अजून काय नाहीये, आता पुढचा नेक्स्ट स्लाइडवर आहे.
use images, as many images as possible. Okay, one clear image per slide, one clear image, मोठी इमेज, हिरो इमेज म्हणतात त्याला. इमेजेस जर तुम्ही चांगल्या वापरल्यात ना, बराचसा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. कारण टेक्स्ट लिहायची गरज नाही, पण त्या इमेजेस शोधायला वेळ लागतो. ओके, आणि ते प्रॅक्टिसचा गेम आहे. प्रॅक्टिस करून त्या कुठल्या चांगल्या इमेजेस आहेत इम्पॅक्टफुल त्या कळतील तुम्हाला. स्लाइड शेअर नावाची एक साईट आहे, त्याच्यावर बघा, तिकडे दरवर्षी बेस्ट प्रेझेंटेशन जगातले शोधले जातात आणि ते दाखवले जातात. स्लाइड शेअर नावाचे, आणि तिथले बेस्ट प्रेझेंटेशन तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला कळेल की कशा स्लाइड्स बनवायच्या असतात. एकदम ब्युटिफुल स्लाइड्स आहेत. ओके, हा रूल आपण सांगितलेलाच आहे मगाशी, 2 minutes per slide, मॅक्सिमम 10 slides. कलर खूप जास्त ऑड लोक वापरतात, पर्पल वापरतात, पिंक वापरतात. डोंट यूज दॅट. स्टिक टू दिस 4 कलर्स, ब्ल्यू, ब्लॅक, ग्रे अँड व्हाईट. हे 4 कलर्स तुमच्या फॉन्ट मध्ये असले पाहिजेत, नथिंग एल्स. सिंपल फॉन्ट्स, अवॉइड ऑल कॅपिटल लेटर्स. खूप जास्त कॅपिटल मध्ये लिहू नका. एखाद शब्द महत्वाचा लिहिला तर चालेल, वाक्याच्या वाक्य कॅपिटल मध्ये लिहू नका. आणि सिंपल फॉन्ट, जे डोळ्याला त्रास देणार नाहीत, सिंपल फॉन्ट. ओके, बोरिंग इज इम्पॉर्टंट प्रेझेंटेशनच्या केसमध्ये. सो दीज आर पॉवर पॉईंट टिप्स. आय होप तुम्हाला पॉवर पॉईंट मधल्या या कॉमन गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घालवला नाही त्याच्यावर. पण जर नसतील माहिती तर या टिप्स महत्वाच्या आहेत. या वापरूनच तुमच्या स्लाइड्स बनवा. नॉट मोर दॅन 10 स्लाइड्स. स्वतःला ठरवून द्या की 10 पेक्षा जास्त मी स्लाइड बनवणारच नाहीये, मॅक्सिमम 10. त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन खरंच खूप चांगलं होईल. मी तुम्हाला परत परत सांगतोय, लोक येऊन म्हणतील की चांगलं प्रेझेंटेशन झालं. 10 पेक्षा जास्त स्लाइड्स एकही ठेवू नका तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये. ओके, now let's come to two most important points of the presentation skills. Expect problems. खूप प्रॉब्लेम्स येणार. कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स येणार सांगा बरं मला कमेंट्स मध्ये. कुठल्या कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात? तुमच्या मते बरेचशा प्रॉब्लेम्स बद्दल आपण बोललोय, पण तरी पण मला सांगा, तुमच्या मते कुठले कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात? टेक्निकल प्रॉब्लेम तर येतातच. लाईट गेली, प्रोजेक्टर बंद झाला. माझ्याबरोबर एका खूप मोठ्या प्रेझेंटेशनला एक प्रॉब्लेम झाला. मी स्लाइड्स तयार करून घेऊन गेलो छानपैकी, आणि तिथे गेलो तर त्यांच्याकडे तो मॅकचा कनेक्टर नव्हता. माझ्याकडे मी नेला होता, तो त्यांना लागत नव्हता. आणि त्याच्यानंतर मग शेवटी मला त्यांच्या लॅपटॉप मध्येच लोड करावं लागलं आणि सगळे फॉन्ट इकडचे तिकडे झाले, कारण मी जो फॉन्ट वापरलेला तो त्यांच्या लॅपटॉप मध्ये नव्हताच. तेव्हापासून मी ठरवलं की माझ्या प्रेझेंटेशनची एक PDF कॉपी पण मी नेतो, आणि जेव्हा जेव्हा असं काही गडबड होते त्यांना सांगतो की पॉवर पॉईंट राहू दे बाजूला, मी हे PDF पॉईंट स्लाइड दाखवतो. ओके, सो अशा चुका होणार, त्याच्यातून शिकायचं आहे. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम होतो की लोक मुद्दामून त्रास देतात. असे इन्स्टन्सेस कमी असतात. असं नाही की म्हणजे काय म्हणतात ते, 50 प्रेझेंटेशन केले तर एक प्रेझेंटेशन मध्ये असा माणूस निघेल जो मुद्दामून काहीतरी चुकीचा प्रश्न विचारतो किंवा इन शॉर्ट आपली घ्यायचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेला आपले पेशन्स कसे आहेत ते त्याच्यावरून ते सक्सेस ठरते. सो कधी रागवू नका, भडकू नका. जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न करा. एका पॉइंटला ते सोडून द्या की आय एम सॉरी, पण मला या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. मी हे झाल्यानंतर नक्की शोधेन आणि तुम्हाला नक्की फोन करून सांगेन. ओके, आणि ते नक्की फोन करून सांगा त्या व्यक्तीला. कारण तुम्ही जर ते केलंत, दुसऱ्या दिवशी फोन करून, मेसेज करून त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केलात, तर त्याच्याबरोबर आयुष्यभराचा रॅपो बिल्ड होतो. पुढच्या प्रेझेंटेशनला तो त्रास देणार नाही तुम्हाला. ओके, सो असणार असे नग येणार, पण त्यावेळेला आपण आपले पेशन्स कसे ठेवतो ते खूप महत्वाचं आहे. उत्तर बरोबर देणं महत्वाचं नाहीये, तर न रागवता ते कंडक्ट करणं, पुढे जाणं महत्वाचं आहे. ओके, आणि जे आपण सुरुवातीला ज्या लोकांबरोबर ओळख केली आहे, ते अशा संकटकाळी आपल्याला मदतीला येतात. त्यांना कळतं की हा उगाचच त्रास देतोय, मग ते पिच करतात, ते मध्ये येतात. नाही सर ठीक आहे, चला तुम्ही पुढे, आपण हा पॉईंट स्किप करूया म्हणून तेच बोलतात. सो अशी जर कठीण सिच्युएशन आली तर लोकांना, इतरांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग सिम्पली यू कॅन आस्क की ऑडियन्स मध्ये बघूया कोणाला काय याच्याबद्दल बोलायचं आहे का, या क्वेश्चन बद्दल. कोणी मला काय सिली क्वेश्चन आहे, तर असे त्यांच्याकडूनच उत्तर काढून घ्या ऑडियन्स मध्ये इतर लोकांबरोबर. सो इट्स अ स्किल. पण हे जर तुम्ही केलं तर कठीण प्रसंगांना तुम्ही सामोरे जाऊ शकता. बऱ्याच वेळेला इतर काही प्रॉब्लेम होतात. असे फॉर एक्झाम्पल तुमचं प्रेझेंटेशन चालू आहे आणि मागे काहीतरी धाडधूड जोरात वाजायला लागलं, तर अशा वेळेला
मे बी एखादा ब्रेक द्या. चला आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्या 5 मिनिटामध्ये जाऊन बघा की काय गडबड चालली आहे, ते थांबवता येईल का? सो ऑल्वेज काय म्हणतात ते इनिशिएटिव्ह स्वतः घ्यायचा, ऍक्शन स्वतः घ्यायचे, प्रोएक्टिव्हली गोष्टी करायच्या. एक्सपेक्ट प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स येणार आणि त्याच्यासाठी तयारी करणं आपलं गरजेचं आहे. आणि लास्ट पॉइंट इन माय प्रेझेंटेशन टुडे इज टाइम मॅनेजमेंट. मी परत एकदा टाइमवर आलो. 10:07 झालेले आहेत. सो आपलं वेळेवर झालेलं आहे. अजून 10 मिनिटं मला तुम्हाला ऑडियन्स रेकॉर्डिंग जर पाहिजे असेल तर त्यासाठी द्यायचे आहेत आणि त्यानंतर क्वेश्चन घ्यायचे. सो वी आर एक्झॅक्टली ऑन टाइम. 10:20 ला आपण संपवतो याचं सेशन. ओके. सो टाइम मॅनेजमेंट, नेव्हर ओव्हररन टाइम टार्गेट. तुम्ही जे काही टाइम टार्गेट दिलेलं आहे, 1 मिनिट पण त्याच्यावर जायला देऊ नका. जर जाणार असेल तर लोकांची आधीच परमिशन घ्या. आधीच, खूप आधीच, अर्ध्यावर आल्यावरच परमिशन घ्या. ओके. आणि जेव्हा मी तुम्हाला मगाशी प्रिपरेशन सांगितलं ना, आपण टाइम लावून स्लाइडचं प्रिपरेशन केलंय. या स्लाइडला 2 मिनिटं लागणार आहे, तर 2 मिनिटंच लागणार आहे. एखाद मिनिटं तुम्हाला मागे-पुढे होईल टोटल प्रेझेंटेशनमध्ये. ओके. 20 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये 2 मिनिटं मागे-पुढे ठीक आहे. पण बाकी जास्त नाही चालणार. सो यू शुड प्रॅक्टिस दॅट. जर इन केस असं झालं, की टाईम खूप जास्त लागला, अजून खूप साऱ्या स्लाइड्स बाकी आहेत, तर त्यावेळेला स्किप करू नका स्लाइड्स. त्यावेळेला लोकांना सांगा, की आता टाईम कमी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करणार आहे, पण मी तुम्हाला जे सांगायचं होतं ते पॉइंट्स दाखवेन. आणि रश करा, फास्ट घ्या, पण स्किप करू नका. ओके, स्किप नका करू. ऑलवेज जे काही तुम्ही बोलायचं ठरवलेलं आहे ते बोलून टाका. हॅव बफर टाईम. ओके. जर तुमच्याकडे 25 मिनिटं असतील प्रेझेंटेशनला, तर 20 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करा. कारण काही गोष्टी मागे-पुढे होऊ शकतात. हॅव बफर टाईम इन युअर हँड. आणि शेवटचं, जेव्हा आपण पॉवर पॉइंटमध्ये, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटमध्ये स्लाइड शो रन करतो ना, तेव्हा खाली टायमर असतो. तर त्या स्लाइड शो रन मोडमध्ये जायला बरेच लोक विसरतात. तर तो जो स्लाइड शो मोडमध्ये गेलात ना, तर तुम्हाला टायमर दिसतो, किती टाईम झालाय. दुसरी गोष्ट, प्रत्येक स्लाइडच्या नोट्स दिसतात, ज्या लोकांना दिसत नाही. तिसरी गोष्ट, पुढची स्लाइड कोणती आहे, मागची स्लाइड कोणती आहे, या दोन्ही गोष्टी एकाच स्क्रीनवर तुम्हाला दिसतात. सो ऑल्वेज ट्राय दॅट स्लाइड शो मोड. आणि प्रेझेंटर मोड पण म्हणतात त्याला. त्या प्रेझेंटर मोडमध्ये गेलात तर तुम्हाला एक कम्फर्टेबल असतं. लोकांना एकच स्लाइड दिसते. तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतात. पुढची स्लाइड, मागची स्लाइड, किती टाईम झालाय, किती टाईम बाकी आहे आणि त्या प्रत्येक स्लाइडला काही वेगळ्या नोट्स तुम्ही लिहिलेल्या असतील तर. सो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची मास्टरी खूप महत्वाची आहे. नेटबेटचा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी पॉवर पॉइंट स्टार्ट टू एंड एक्सप्लेन केलेला आहे. अगदी कुठल्या बटनला काय म्हणतात इथपासून एक्सप्लेन केलंय. 70 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आणि डिटेलमध्ये प्रेझेंटेशन शिकवलेलं आहे. सो जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ते पॉवर पॉइंट कोर्स आमच्या नेटबेटच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. तो विकत घेऊ शकता. तो 300-400 रुपयाला काहीतरी आम्ही ठेवलेला आहे. तो शिकायला तुम्हाला 10 दिवस लागतील, पण लाईफ टाईम तुम्हाला त्याचा फायदा होईल, इम्पॅक्ट होईल. ओके. बघा, सेशन संपताना मी तुम्हाला एक छोटासा कॉल टू ॲक्शन अजून एक दिला. असे खूप सारे कॉल टू ॲक्शन देता येतात तुम्हाला. बट मेक शुअर की तुम्ही प्रेझेंटेशन कराल ते प्रोफेशनल मोडमध्ये पाहिजे. ते शिकवण्याच्या मोडमध्ये पाहिजे, काही विकण्याच्या मोडमध्ये नाही पाहिजे. आणि लोकांचा कॉन्फिडन्स मिळवणं, तुम्ही एक्सपर्ट आहात हे एस्टॅब्लिश करणं महत्वाचं आहे. सो फ्रेंड्स, दिस इज प्रेझेंटेशन स्किल्स फॉर यू. कसं वाटलं तुम्हाला सेशन ते मला सांगा. आणि मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ओके. वी स्टील हॅव टाइम, त्याच्यामुळे तो प्रश्न मी घेतोय इथे. आमचा नेटबीटचा असा एक प्लॅन चालू आहे, की ज्याच्यामध्ये आम्ही काही स्पेसिफिक लोकांना डिटेलमध्ये प्रेझेंटेशन स्किल शिकवणार आहोत. ओके, डिटेलमध्ये. आत्ता मी शिकवलं ते फक्त पॉइंटर्स आहेत. पण हे करून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून प्रेझेंटेशन्स जवळ-जवळ 8 ते 10 लाईव्ह प्रेझेंटेशन करून घेणार आहोत. हा जवळ-जवळ 4 ते 5 महिन्याचा असा कोर्स डिझाइनचं काम चालू आहे. त्याची फी साधारण ₹10,000 असेल प्रत्येकी. आत्ताच सांगतो. अजून फिक्स नाहीये, पण प्रत्येकी. तुमच्यापैकी किती लोकांना असा कोर्समध्ये यायला आवडेल? जिथे तुम्हाला स्किल्स शिकवले जातील, प्रेझेंटेशन्स तयार करून घेतले जातील, बोलायचं कसं ते शिकवलं जाईल आणि ॲक्चुअली प्रॅक्टिस करून घेतली जाईल. ओके. खूप जास्त लोकं नसतील, याच्यामध्ये मॅक्सिमम 15 लोक असतील. फक्त 15 लोकं. ओके. 4 ते 6 महिन्याचा कोर्स असेल हा. तुम्हाला याच्यामध्ये यायला आवडेल का? मला सांगा कमेंट्समध्ये. अजून आम्ही लॉन्च केलेला नाहीये. लगेच लॉन्च करणार नाही. 1-2 महिने जातील. पण जस्ट मी बघतोय की तुमची तयारी कितपत आहे. एम-एस एक्सेलचा कोर्स आहे, पॉवर पॉइंटचा आहे. उभे राहताना हाताची पोझिशन अशी ठेवावी. सो उभे राहताना हाताची पोझिशन फिक्स नाही पाहिजे. तुम्ही पॉकेटमध्ये हात टाकून ठेवू नका. हात शुड बी फ्री. लाइक तुम्ही नॉर्मली तुमच्या मित्राबरोबर बोलताना कसा हात असतो तसा.
वंडरफुल. बऱ्याच लोकांनी इथे येस सांगितलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मध्ये पुढे जायचं असेल तर नक्की याचा फायदा होईल. आता हे कॉन्सेप्ट लेवलवर आहे. 2-1 महिन्यामध्ये हा कोर्स येईल आणि त्यावेळेला मी तुम्हाला पुन्हा संपर्क करेन. हा, फीज ऑन हायर साइड बिकॉज त्याच्यामध्ये माझा बराच वेळ जाणार आहे. अजून एक ट्रेनर त्याच्यामध्ये असणार आहेत आणि हे ट्रेनिंग जे आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करून घेण्यापासून, तुमच्या ऐकण्यापासून, तुम्हाला फीडबॅक देण्यापर्यंत असं बरंच आहे आणि ते नुसते एक टॉक नाही ऐकणार आहोत, तर जवळजवळ 8 ते 10 प्रेझेंटेशन करून घेण्याचा प्लॅन आहे. टाइम लागणार आहे याच्यासाठी, म्हणून तुम्हाला आधी सांगितलं. वंडरफुल. MS एक्सेलचा कोर्स तर आमचा सगळ्यात जास्त विकला जाणारा कोर्स आहे. तुम्ही नेटबेटच्या ऍपवर किंवा वेबसाईटवर जा आणि तुम्ही घेऊ शकता तिथे. बोलताना धडधड वाटते, भीती वाटते, तर त्याच्यासाठी एक दुसरं आम्ही असं सेशन घेतलेलं भीतीसाठी काय करावं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता. हे सगळे आमचे जे MBA चे सेशन चाललेत, त्याचं रेकॉर्डिंग जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की मी तुम्हाला त्याबद्दल सांगू का, रेकॉर्डिंग बद्दल. R टाइप करा. पूर्ण सगळ्या MBAच्या सगळ्या सेशनचं रेकॉर्डिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर. थँक्यू. थँक्यू. सो मंडळी, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ज्या रेकॉर्डिंग आहेत त्याला आम्ही MBA प्लस असं नाव दिलेलं आहे आणि त्या लाईफ टाइम साठी आम्ही तुम्हाला देत आहोत. 1 सिंपल प्राइस आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम रेकॉर्डिंग मिळवता येईल. याच्यामध्ये या 6 सिरीज आहेत, स्क्रीनवर दिसत आहेत आपल्याला. थिंक स्मार्ट, मनी स्मार्ट, बी स्मार्ट, बुक स्मार्ट, स्मार्ट एंटरप्रेन्युअर, स्मार्ट वुमन प्रेन्युअर आणि टेक स्मार्ट. ओके, या सगळ्या 6 सिरीजचे 91 सेशन झालेत. आजचं 92 आहे आणि अजून 60 आपले व्हायचे आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत होणार आहेत. त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग लाईफ टाइम ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. सो एकदा तुम्ही घेतलं की ते तुम्हाला लाईफ माइंड मॅप पूर्ण परत बघायचं आहे. पूर्ण थोडासा कठीण आहे बघायला. जस्ट अ मिनिट. ओके, आता शेअर करतो. हा बघा, हा असा आपला माइंड मॅप आहे. पहिला आपण प्रिपरेशन बद्दल बोललो. ओके, प्रिपरेशनचे 5 पॉइंट्स होते. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बद्दल बोललो आणि त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल प्रेझेंटेशन बद्दल बोललो. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडस अजून मी मोठं करून दाखवतो. याच्यात बघा, पहिला आपण प्रिपरेशन बद्दल बोललो 5 पॉइंट्स. ओके, त्याच्यानंतर आपण कॉन्फिडन्स टिप्स बघितल्या, 7 पॉइंट्स होते त्याचे. स्क्रीनचा फोटो काढू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपण प्रेझेंटेशनचे खूप सारे पॉइंट्स बघितले. हा फर्स्ट पार्ट होता. फोटो काढा. आणि हा सेकंड पार्ट होता. ओके फ्रेंड्स, आपला वेळ झालेला आहे, 10:31 झालेले आहेत. सो आता सेशन मी क्लोज करतोय आणि आपण भेटूया अशाच एका सेशन मध्ये. महिन्याचं शेड्यूल आपण पाठवलेलंच आहे तुमच्या ग्रुपवर, नेटबेटच्या MBAच्या ग्रुपवर. ग्रुप मी आता ओपन करतोय. आजचं सेशन कसं वाटलं मला जरूर सांगा. एका भाग्यवान विजेत्याला मी थिंक स्मार्टची पूर्ण सिरीज फ्री देणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स, ऑल द बेस्ट, बाय, गुड नाईट.